हे गायज, तर आता ना माझी फ्रेंड आली आहे मला मेहंदी काढायला बिकॉज तिला कोलाप करायचं होतं आणि माझ्या पण घरात लग्न आहे तर कोलाप इट्स सो गुड फॉर मी. शिव आणि इथे शिवलिंग आहे. ही गायज, तर माझा व्लॉग मेहंदी पासून स्टार्ट झालता बट आता मी स्टार्ट करते. तर आम्ही आज चाललोय गावी बिकॉज आमच्या घरात आहे मामाच्या पोरीचं लग्न. तर इथे मस्त अशा बॅग्स वगैरे पॅक केलेल्या आहेत आणि आता आम्ही उबेर करून इथे चेंबूरला जाणार. दॅन वी विल गो बाय कार. आणि आता माझे ड्रेस वगैरे फिट करायला दिले ते अजून आलेले नाहीयेत. ते आता एकदा आणले निहालनी की पटकन बॅग थोडीशी पॅक करून वी विल गो नाउ. ओके, तर चला माझ्यासोबत गावी या तुम्ही पण सगळे. बाहेर जायचं म्हणल्यावरती देवाचे दर्शन घेतले पटकन आणि पटकन निघालो आपल्या जर्नीला गावाला जायला. मग उबेरनी आलो चेंबूरला, जेवण वगैरे केलं. हाय फ्रॉम भारती. आमचा लगेज आता सगळा गाडीमध्ये आम्ही व्यवस्थित ठेवत आहे. हे लोक गॉसिप करतायत गाईज, हे बघा गॉसिप करतायत. मम्मीने इतके पान बनवून घेतलं, यमी यमी चॉकलेट पान, मँगो पान, तर एन्जॉय केलं. चटणी आणि ही चपाती वगैरे. मस्त रोल केले आम्ही, खूप छान. मस्त हे रोल एन्जॉय केलं, खूप यमी होतं. त्यानंतर हाय फ्रॉम मयंक आणि मग आम्ही थोडं पुण्याला येऊन इथे थांबलो पेट्रोल पंपला, थोडं खायला वगैरे घेतलं. वापस पुढे जाऊन 2 आवर्स नंतर थांबलो होतो. मग त्यानंतर इथे मस्त सकाळ झाली. इथे पालखी पण आम्हाला भेटली होती जी खूप सुंदर वाटत होती. मग आम्ही आलतो या हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करायला बिकॉज ऑफकोर्स बाहेरच खावं लागणार आहे. इथून भाकर वगैरे घेतली कडक केरलाची आणि मग त्यानंतर आपला ब्रेकफास्ट केला. मसाला डोसा विथ चटणी अँड ऑल, चाय वगैरे सगळं एन्जॉय केलं. अँड फायनली आफ्टर 7 to 8 hours आम्ही आमच्या गावी पोचलो आहे आणि हे सगळं बघून खूप छान वाटत आहे. इथे मस्त आम्ही एन्जॉय करत होतो. काल्या, हाय कालू. काहीच काळा मला विसरला नाही आणि कालू चायला आला ते इंस्टाग्रामला जर तुम्ही मला फॉलो करता तर तुम्ही हे ऐश्वरी हॉटेल नक्की बघितलं आहे. ह्याची रील खूप व्हायरल पण गेली होती आणि इथे खूप लोकांनी व्हिजिट पण केलं आणि अजून पुढे पण करणार असाल तर नक्की व्हिजिट करा. त्यानंतर आम्ही आलो इथे मठावरती आमच्यासाठी रूम बघायला. इथे हॉटेल्स अवेलेबल आहे. इथे मस्त आम्ही सगळं आमचं लगेज घेऊन गेलो रूमवरती आणि तुम्हाला मी एक छानसा रूम टूअर पण देते. इथे 2 बेड्स, मिरर आणि तुम्हाला काय ठेवायचं कपाटमध्ये, वॉशरूम आणि एक छानसं ड्रेसिंग टेबल वगैरे आहे. आम्ही 2 इथे रूम्स घेतले. तिथे अर्धीकडे लेडीज अर्धीकडे जेंट्स राहिलो आहे. आणि या दिस इज मी. आणि बाहेर मस्त अशी गॅलरी पण आहे, तुम्हाला मी दाखवते. तर गाईज, आम्ही आता मस्त फ्रेशन अप वगैरे होतो आणि या व्लॉगसाठी दॅट्स इट फॉर अ डे. नेक्स्ट पार्टमध्ये भेटूया. बाय.